नमस्ते. गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आपल्या आईबद्दल बोलूयात. आईबद्दल बोलताना खरंच खूप खूप छान आठवणी सर्वांच्याच असतात. इव्हन लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचं आपल्या आईवरती खूप प्रेम असतं. आपली आई आपल्यासाठी काय करते किंवा काय करू शकते हे कोणाला काही सांगायची गरज नाही आहे. पण खरं तर आपली आई आपल्याला काय देते हा प्रश्न जर विचारला तर मात्र प्रत्येकाच्या तोंडातून जास्तीत जास्त एकच वाक्य ऐकायला मिळतं आणि ते म्हणजे आई नेमकं काय देते. तर हेच इतरांच्या आई ज्या आपल्या मुलासाठी देतात तेच माझ्या आईने देखील माझ्यासाठी दिलं, एवढंच. पण खरंच हे वाक्य बरोबर आहे का? हां, कदाचित थोडंफार बरंही असेल, पण आई आपल्याला नक्की काय देते हे मात्र कुणाला काही माहीत नाही. म्हणजे ठराविक गोष्टी पाहता, म्हणजे जेवण असेल, तुमचे कपडे धुणं असेल, तुमचा अभ्यास घेणं, तुम्हाला शाळेत पोहोचवणं, घरी घेऊन येणं, तुमच्या इतर ॲक्टिव्हिटी ज्यावेळी असतात त्यावेळी तुमचं त्याच्यामध्ये सहभाग उत्स्फूर्त व्हावा किंवा तुमची तयारी चांगली करून घेणं, परीक्षा देताना अभ्यास करून घेणं, एकंदरीत अक्षरशः लहानपणापासून तुम्ही मोठे होईपर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या आईचा सिंहाचा वाटा असतो. आणि त्याच आईबद्दल बोलताना मात्र काहीजण तुटक शब्द वापरतात. म्हणजे लहानपणी असेल, पहिला शब्द तर आईचाच असतो. तिच्या समोरच तुम्ही चालायला शिकता, बोलायला शिकता, तिच्याकडून संस्कार घेता. पण खरंच त्या संस्कारांची किंमत सर्वांना असते का? हा प्रश्न खरंच तुमच्या मनाला एकदा विचारून बघा. आपल्या आईला आपण खरंच इतर लोकांमध्ये मानानं वागवतो का? का फक्त दाखवण्यापुरतं तिला मान दिला जातो? तिच्या इच्छा, तिच्या स्वप्न, तिला काय हवं, तिला काय नको, हे खरंच मुलं बघतात का? आणि बघितलं तरी देखील काही 100% मुलं तसं बघत नाहीत. सो आपल्या आईच्या इच्छा, अपेक्षा खरंच पूर्ण करा. कारण आई ही आई असते आणि तिच्यासारखी माया, तिच्यासारखं प्रेम आपल्यावरती कुणीही करू शकत नाही. असं नाही की बाबा काही आपल्यासाठी करत नाहीत. बाबाही तितकंच आपल्या मुलांवरती जीवापाड प्रेम करतात. त्यांना मोठं करण्यासाठी काबाड कष्ट करतात. म्हणजे आईसोबत शेवटी आई आणि बाबा हे एकाच नाण्याची दोन बाजू. जसं शिवपार्वती आहेत, अगदी तसंच आपल्या आईवडिलांचं नातं हे आपल्या मुलाशी जोडलेलं असतं. तर आईबद्दल बोलायचं म्हणजे आईनं आपल्याला काय दिलं. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, पण आज आपण थोडंसं वेगळ्या स्वरूपात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. खरंच ऐकणार ना? तर आई आपल्याला काय देते? तर गर्भदान देते. म्हणजे काय? तर जन्माला येण्यापूर्वी आईने आपल्याला गर्भात जागा दिली जाते, ते म्हणजे गर्भदान. म्हणजे आईचा गर्भ होता म्हणून त्या गर्भात त्या देवानं आपल्याला येऊ दिलं आणि हे जग, ही दुनिया आपण पाहू शकतो. दुसरं आहे प्राणदान. आईने जो श्वास घेतला तो अर्धा आपल्या बाळाला अर्पण केला. म्हणजेच आईशी आपल्या मुलाचं नाळेचं नातं जोडलेलं आहे असं आपण म्हणतो, ऐकतो. पण ते काय आहे? तर प्राणदान आहे. त्या नाळेतूनच ते बाळ श्वास घेत असतं. म्हणजेच काय? आईनं श्वास घेतला म्हणून ते बाळ तिच्या गर्भाशयात अतिशय खूप छान असं वाढलं. पुढचं आहे रक्तदान. रक्तगट कोणताही असू देत, आईचे रक्त बाळाला आणि बाळाचे रक्त आईला चालते. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे विज्ञानाला हे न सुटलेलं कोड आहे. अस्थिदान. अस्थिदानामध्ये काय आहे? तर आईच्या दुधावाटे कॅल्शियम दिलं जातं आणि अगदी व्यक्तीच्या शेवटच्या क्षणीसुद्धा ज्या मातीमध्ये व्यक्तीचा शेवट होतो ती मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. लज्जादान. लेकराला भूक लागली की आई काय करते? तर लेकराला भूक लागली की ती वेळ काळ बघत नाही, ती जागा बघत नाही. तिला फक्त समोर दिसतं ते तिचं रडणारं बाळ आणि त्या बाळाची भूक. कारण तिच्यासाठी बाळ हे तिचं सर्वस्व असतं. बाळासाठी अशी ती आई, म्हणजेच योगदानाची एक प्रचंड मोठी अशी महामेरूच. आईच्या अमूल्य दानाची ठेवा नक्की जाण. तर गर्भदान, प्राणदान, रक्तदान
अस्थिदान, लज्जादान ह्या अक्षरशः तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त तुमच्या आईनं दिलेल्या आहेत. तर अशा या आईला तिच्या असंख्य प्रेम करा, तिला तिच्या इच्छा, तिची स्वप्न पूर्ण करा, तिचं आजारपण बघा, तिला काय हवं नको ते बघा. तिनं मागितलं तरच द्यावं हे काय नाही आहे. तर ती जशी लहानपणी तुम्हाला वेळेवरती खाऊ घालायची, तुमचा अभ्यास घ्यायची, तिथं तुम्ही सांगत होता का आई मला भूक लागली आहे, आई मला हे घे. तर तसं नाही, तर त्या आईलाही कुठेतरी वाटत होतं की नाही हे माझ्या बाळाला हे द्यायला हवं का. तर ते माझ्या काळात ते मला मिळालं नाही, पण आत्ताच्या काळात मात्र माझ्या बाळाला ते मिळणं खूप गरजेचं आहे. तसंच तुम्ही देखील आईचा तो काळ खूप जुना होता. म्हणजेच आपण आज ही शेवटची पिढी असो जिला आईच्या म्हणजे 90च्या मुलांसाठी हे खूप आहे, कारण की जी आई चालीरीती परंपरा पाळणारी आहे. तर इतर पुढच्या ज्या आई आहेत त्या फॉरवर्ड आहेत, हे मात्र खरं आहे. तर सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्या मातेची, आपल्या आईची खरंच खूप काळजी घ्या, कारण की आपल्या आयुष्यातील तो अनमोल असा ठेवा आहे. तिला जपा, तिचं मन जपा, कारण आईचं मन कधीच कुणाला कळत नाही. तिच्या मनात काय चाललं आहे ते बघा. तुमच्यासाठी तिनं देखील खस्ता केलेले आहेत, कष्ट केलेले आहेत. ती अक्षरशः स्वतःसाठी कधीही जगत नाही. लग्ना अगोदर आईवडिलांसाठी जगते, भावंडांसाठी जगते, आपलं मन मारून आपल्या इच्छा बाजूला ठेवते. पण पुन्हा लग्नानंतरही तेच असतं. नवऱ्यासाठी, घरातल्या सासू सासऱ्यांसाठी त्यांना हवं तसं ती जगते. पुन्हा तिच्या आयुष्यात मुलं येतात. म्हणजे अशा तऱ्हेनं ती मुलांचं देखील आयुष्य बनून जाते. पण तिच्या आयुष्यात मात्र तिची स्वप्न, तिच्या इच्छा खूप काही वेगळ्या असतात आणि त्या मात्र खरंच पूर्ण होत नाहीत. मला माहिती आहे की वयस्कर आईवडील असतील तर त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करणार. तर नाही, त्यांना इतकं जपा की जसं आपले आईवडील आपल्याला देखील तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, तसंच तुम्ही देखील त्यांचे आईवडील होऊन आपल्या आईवडिलांना जपण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच आईवडील हे खरंच खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी आणि ते सर्वांसाठीच असतात. पण त्यांनी आपल्यासाठी काय केलं, आपल्याला काय दिलं हे चार चौघात कधीही त्यांना विचारू नका किंवा त्यांना त्याच्या पुढचे उपदेश काही करू नका. त्यांना अपमानास्पद वाटेल असं कधीही वागू नका. चार चौघात बोलताना त्यांच्याशी खरंच खूप प्रेमानं आणि आदरानं बोला. तुम्हाला खरंच त्यांचं काही जर चुकलं असं वाटत असेल तर त्यांना एकांतात त्यांच्याशी बोला. पण आता त्यांचा तो काळ वेगळा होता. त्यांचं विचार, त्यांचं वागणं हे खूप वेगळं आहे आणि आत्ताच्या मुलांचं देखील वेगळं आहे. सो त्यांना जपण्याचा प्रयत्न करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चला तर मग बाय.